मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूटची शेती संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ड्रॅगन फ्रूट ही अशी वनस्पती फळ आहे की आपले उत्पन्न वाढवून देणारे एक फळ आहे. त्यासाठी आपल्याला लागवडीचा योग्य वेळ माहीत असणे गरजेचं आहे. त्यासाठी लागणारे खते ही आपल्याला माहीत असायला हवेत आणि कापणी ही कोणत्या वेळेत करावी या संदर्भात पूर्ण माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे पाणी वेळोवेळी देता आलं पाहिजेत. असे सर्व गोष्टी करून आपण चांगल्यात चांगले उत्पन्न हे आपण ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि चांगल्यात चांगले कमाई आपण याच्या माध्यमातून करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, स्वागत करतो मी माझ्या शेतीमित्र गजानन या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट ही आपल्याला नर्सरीमध्ये मिळू शकतात. तर एक झाड कमीत कमी आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत हे मिळू शकते. ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस परिवारातील झाड आहे, जे आपण निवडुंग वगैरे म्हणतो त्या परिवारातील एक झाड आहे. म्हणून याची किंमत बाजारात जास्त प्रमाणात पाहायला मिळते, कारण याची डिमांड ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला जास्त किंमत आहे. मित्रांनो, आपण असे सुद्धा म्हणू शकतो की डिमांड जास्त आहे आणि मागणीसुद्धा जास्त आहे, पण विक्री कमी होते आणि सप्लायसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे आपण याची शेती ही चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि चांगली कमाई याच्या माध्यमातून घेऊ शकतो. तर मित्रांनो, रोपे लागवड करण्याचा उत्तम कालावधी आहे जानेवारी ते फेब्रुवारी आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा उत्तम असा कालावधी आहे आपल्याला लागवडीसाठी. तर सुरुवातीच्या वेळेस लागवड करते वेळेस आपल्याला कमीत कमी एकरी 4 ते 5 लाख रुपये एवढे खर्च येऊ शकते, कारण आपल्याला लोखंडी आणि किंवा सिमेंटचे खांबे रोवावे लागतात. म्हणून याचाच खर्च जास्त होतो. म्हणून सुरुवातीला एवढे खर्च हे आपल्या 1 एकरामध्ये येऊ शकते. ड्रॅगन फ्रूट हे वाढायला कमीत कमी 2 वर्ष तरी लागू शकतात. त्यानंतर याला फळ यायला सुरुवात होते. मित्रांनो, फळाच्या अवस्थेत असताना झाडाला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्युमिक ॲसिड, सीड फर्टिलायझर, फॉस्फरस आणि पोटॅशियम खत हे देऊ शकतो. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला जास्त प्रमाणात या पिकावरती दिसत असेल मित्रांनो, तर त्यासाठी आपण थायफेनॉइड मिथाइल 70% WP जे रोको नावाने मिळते, या नावाने आपण घेऊ शकतो. याचं प्रमाण देखील आपण 50 ग्रॅम प्रतिपंप, 15 लिटर प्रतिपंप याने फवारणीही करू शकतो. मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही 12 महिन्यातून केव्हाही करू शकता, पण फेब्रुवारी महिना हा उत्तम असा महिना लागवडीसाठी आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड ही आपण सर्व शेतात घेऊ शकतो. मध्यम तापमानात झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीत होत असते. सरासरी तापमान हे 15 अंश ते 35 अंश पर्यंत व्यवस्थित मानलं जात आहे, या पिकाला मानले जाते. जसं की आपण म्हणालो की सर्व प्रकारची शेतात लागवड ही करू शकतो. आपण आपल्याला एक काळजी घेणे गरजेचं आहे, ते म्हणजे जमिनीचा pH हे 5.5 ते 7.5 पर्यंत असला पाहिजे आणि पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे, जेणेकरून चांगलं आपलं उत्पन्न हे या आपल्या शेतामध्ये मिळू शकतो. तर मित्रांनो, 1 एकरामध्ये आपल्याला कमीत कमी 700 खंबे हे लागू शकतात.